पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमित अंतिलला सुवर्णपदक। 70.59 मीटर लांब भाला फेकून सुमितनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं सुवर्णपदक। भारताच्या नितेश कुमारनं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं। नितेश कुमारनं पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन SL3 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21 आणि 23-21 असा पराभव केला। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू सुहास यतिराजला रौप्य पदक, पुरुषांच्या SL4 गटाच्या एकेरीत रौप्य पदक जिंकलं। महिला बॅडमिंटनमध्ये भारताला 2 पदकं। SU5 श्रेणीत थुलासिमथी मुरुगसेननं रौप्य तर मनीषा रामदासनं जिंकलं कांस्य पदक। भारताच्या योगेश कथुनियानं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोत पटकावलं रौप्य पदक। योगेशनं त्याच्या हंगामातील सर्वोत्तम 42.22 मीटर थ्रोसह सलग दुसरं रौप्य पदक जिंकलं। कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे वसमत ते हिंगोली महामार्गावरचा पूल तुटला, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। हिंगोलीच्या पिंपळदरी शिवारात हुल्लडबाज तरुणाची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी, पुरात पुलाखाली अडकलेलं लाकूड काढण्यासाठी तरुणाची हुल्लडबाजी। मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण भरलं, धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी, धरण परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची स्थानिकांची मागणी। अकोला जिल्ह्यातील पातूरमधल्या बोर्डी नदीला पूर, पुरातच एका दारुड्याची 20 ते 24 मिनिटं स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल, नागरिकांनी दारुड्याला काढलं पाण्याच्या बाहेर। बीडच्या मांजल गावात मुसळधार पावसानंतर पोलीस ठाण्यात पाण्याची गळती, कार्यालयीन काम करण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना अडचण। धाराशिवच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे भोगावती नदीसह ओढे नाल्यांना पूर, हिंगणी वैराण मार्ग वाहतुकीसाठी बंद, भोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची भीती। परभणीच्या निवडी प्रकल्पानं धारण केलं रौद्ररूप, तर कारपारे नदीलाही पूर आल्यानं निवडी बुद्रुक गावासह अनेक गावं आणि शेतजमिनी गेल्या खरडून। हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचं 6-7 एकरमधील सोयाबीन अतिवृष्टीमुळे पूर्णतः खरडून गेलं। सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावातील शेतीचं झालं नुकसान, सरकारनं पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, पंजाब डक यांची मागणी। परभणीच्या इंद्रायणी नदीला पूर, इंद्रायणी काठी असलेल्या शेतीपिकाचं मोठं नुकसान, पाऊस सुरूच राहिला तर दैठणा गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता। सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, एका दिवसात 68 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसामुळे लातूरमधील शेतकरी हवालदिल, शेतात पाणीच पाणी, सोयाबीन शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका। नांदेड जिल्ह्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर, हदगावमध्ये पैनगंगा नदीवरील पुलावर पाणी, नांदेड नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद। नांदेडच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीला पूर, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा, शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली जाण्याची भीती। छत्रपती संभाजीनगर शहरातील देवानगरी भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणी, भागातून अँब्युलन्सही ढकलून बाहेर काढावी लागली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस, सततच्या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यातील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित, धबधब्याचं रौद्ररूप समोर। नाशिकच्या येवला शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, बाजार समितीतील काही दुकानांमध्येही शिरलं पाणी। वर्ध्याच्या पुलगावात पुलावरून जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी पुलाखाली, घटनेत 2 जण वाहून गेले, आपत्ती व्यवस्थापन टीमकडून दोघांचा शोध सुरू। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर, हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 98,670 क्युसेकनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाघून नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दोडामार्ग तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, सखल भागात पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत. अकोल्याच्या कावड यात्रेत वंचितचा स्वागत मंडप कोसळला, कावडचा धक्का लागल्यानं मंडप कोसळल्याची माहिती. या घटनेत सुदैवानं कुणीही जखमी नाही. सावंतवाडीतील तेरेखोल नदीत वाहून गेल्यानं ख्रिस्ती धर्मबंधू नोवेल फेलिक्स यांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं पाय घसरून नोवेल फेलिक्स यांचा मृत्यू झाल्याची माहिती. वाशिमच्या शिरपूरमध्ये विजेच्या तारेला स्पर्श होऊन वयोवृद्ध महिलेचा मृत्यू, विजेची जिवंत तार घरावरील लोखंडी ग्रिलवर पडल्यानं घटना घडली. रायगडमध्ये बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांना वैतागून मनसेचं अनोखं आंदोलन, महाड एसटी स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी म्हशी बांधल्या, तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक, भाजपकडून राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांना त्रास, रामराजेंची तक्रार तर भाजपच्या वरिष्ठांशी बोलणार, अजित पवारांचं आश्वासन. रणजितसिंह निंबाळकरांच्या त्रासापोटी रामराजेंची शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला, मात्र आरएसएसचा बॅकग्राऊंड असलेल्या पक्षांमध्ये जाणं मला पटत नाही, रघुनाथ राजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. भाजपला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे आज शरद पवार पक्षात प्रवेश करणार, पक्षप्रवेशाआधी काल कोल्हापुरात शरद पवार आणि समरजित घाटगे यांची भेट. शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्याला, केशवराव भोसले नाट्यगृहाची करणार पाहणी, केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित, कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्यानं मुंबईच्या वाहतूक मार्गात बदल. आमदार भरत गोगावले यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार, विधान भवनात सोहळ्याचं आयोजन. अहमदनगरच्या जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर, दहीहंडी कार्यक्रमात झळकले बॅनर. उदय सामंत रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील, पण शिवसेना त्यांचा पराभव करेल, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं मोठं विधान. कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांनी केला शिवसेनेत प्रवेश. ऐरोली विधानसभेत काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात, काहीतरी कर नवी मुंबई कर हे अभियान प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला, सरन्यायाधीश उपलब्ध नसल्यानं उद्याची सुनावणी रद्द. बदलापूरमधील शाळकरी मुलींवर बलात्कार घटनेची दखल घेत हायकोर्टानं दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. रामगिरी महाराजांचा आक्षेपार्ह विधान करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा, उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना निर्देश, मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीचं विधान केल्याचा रामगिरी महाराजांवर आरोप. काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट, रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भात भेट, कारवाईची मागणी. नितेश राणे आणि राणे कुटुंबीय आपल्याच सरकार आणि पोलिसांना शिव्या देत आहेत, हे गृहमंत्र्यांचं अपयश, सरकार पोलीस गृहमंत्री सगळं तुमचंच, मग दोष कोणाला देताय, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल. तारीख पे तारीखचा सिलसिला थांबवण्यासाठी हायकोर्टाचं दंडात्मक पाऊल, उत्तर सादर करण्यासाठी वारंवार वेळ मागणाऱ्या सिडकोला 10,000चा दंड, वारंवार सुनावणी तहकूब होणं म्हणजे वेळ आणि पैशांचा अपव्यय, हायकोर्टाकडून चपराक. लाडकी बहीण योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ, सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारची मान्यता. लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार समोर, एकाच नावानं भरले 30 अर्ज, साताऱ्यातील जाधव नामक व्यक्तीनं पत्नीच्या नावानं भरले 30 अर्ज, भाजपच्या माजी नगरसेवकाकडून गैरप्रकाराचा पर्दाफाश.
कुठे पहा लाडकी बहीण योजनेच्याच जाहिराती दिसतात. लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना. खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर हल्लाबोल. जयंत पाटलांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरेंनी मालवण किल्ल्यावर जाऊ दिलं, नाहीतर त्या दिवशी कुणीही परत घरी गेलं नसतं. किल्ल्यावरील राड्याप्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया. शिवरायांची गुजरातवर स्वारीच झाली नाही असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी. फडणवीसांच्या वक्तव्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,10,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड. 60,000हून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक. वनराज यांच्या बहिणींसह इतर तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुण्यातील घटना पाहून कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं लक्षात येतं. गृहमंत्री काय करतायत? आंदेकर हत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. प्रॉपर्टीच्या वादातून आंदेकरांची हत्या, मात्र काहीही झालं तरी सत्ताधाऱ्यांवर त्याचं खापर फोडलं जातं. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरले. भाजप नेते प्रवीण दरेकरांची टीका. राज्यातील सर्व कारागृहामध्ये आता कम्युनिटी रेडिओ सुरू करणार. कैद्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी सरकारचा नवीन उपक्रम. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी. एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलनाची हाक. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक. आंदोलनामुळे गणेशोत्सव काळातील सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं महामंडळाचं आवाहन. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील मागील 7 महिन्यात फक्त 65 इलेक्ट्रिक गाड्या दाखल. 2026 पर्यंत 5,150 गाड्या दाखल होण्याचं उद्दिष्ट. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली. हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी. भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली. संजय कोलते भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. गेल्या 2 वर्षांपासून कुंभेजकर भंडाऱ्यात कार्यरत होते. पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावी यांचं रविवारी निधन. प्रसाद गोसावी ठरले अवयव दान करणारे पहिले पत्रकार. गोसावींच्या हृदयाचं एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर. बीकॉम BMSच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून तर BA आणि BScच्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून. गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी. 2.5 कोटी रुपये निधीला मान्यता दिल्याची खासदार हेमंत सावरा यांची माहिती. मनमाड इंदोर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी. 309 किलोमीटरच्या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा सोयाबीन पिकांच्या दळणवळणासाठी फायदा होणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला पंतप्रधान कार्यालयातून मंजुरी. धुळ्यात भाजपचा फटाके फोडून जल्लोष. आपल्याला पाठपुराव्याला यश मिळालं. माजी खासदार सुभाष भामरेंची प्रतिक्रिया. पंजाब हरियाणा शंभू सीमा पुन्हा खुली करण्याचं प्रकरण. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन. समिती शेतकऱ्यांसोबत करणार चर्चा. पुणे मुंबई बंगळुरू महामार्गावर वारजे परिसरात 10 ते 12 गाड्यांची धडक. काही प्रमाणात वाहतूक कोंडी. पालघरच्या वाडा तालुक्यातील पोशेरीच्या शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. प्राध्यापकांनाच विनयभंग केल्याचा प्रकार. प्राध्यापक श्रीनिवास सूर्यवंशी याला अटक. नाल्यात हातपाय बांधून मायलेकींचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. पालघरच्या बर्डे पाड्याजवळची घटना. मनोर पोलिसांकडून पंचनामा. अकोल्यात ऐतिहासिक कावड महोत्सवादरम्यान धक्का लागल्यानं 2 तरुणांमध्ये हाणामारी. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. ठाण्यातील अंबरनाथ तालुक्याच्या द्वारली गावातील जागेचा वाद पुन्हा उफाळला. बिल्डरच्या गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण. 10 जण पोलिसांच्या ताब्यात.
रत्नागिरीच्या खेड तहसील कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड, तहसीलदारांच्या केबिनच्या आणि कार्यालयातील काचा फोडल्या. ठाण्याच्या खाडीकिनारी अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई, रेतीनं भरलेली बार्ज आणि सक्शन पंप नष्ट. भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयासमोर अनधिकृत शाळांविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं एक दिवसीय आंदोलन. महापालिकेनं केवळ पालकांना प्रबोधन करण्याचं आवाहन करूनही महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप. रेबीजमुक्त मुंबईसाठी 28 सप्टेंबरपासून मुंबईत लसीकरण मोहीम राबवणार. सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर ठिकाणी जनजागृती सुरू. पुण्यात रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं निषेध आंदोलन. ससून हॉस्पिटल समोर प्रशस्त जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट असल्याचा काँग्रेसचा आरोप. वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी वकिलांचं सरकार विरोधात बेमुदत आंदोलन. उच्च न्यायालयानं इमारतीला मंजुरी दिलेली असतानाही सरकारकडून प्रक्रिया करण्यास विलंब. FHD तर्फे मुंबईतल्या बाणगंगा परिसरात शिवतांडव स्तोत्रपठण. सोमवती अमावस्या पिठोरीचं औचित्य साधून उपक्रमाचं आयोजन. पेणच्या सुहित जीवन ट्रस्टचं बाल संरक्षण सुरक्षितता जनजागृती अभियान संपन्न. सध्याची परिस्थिती आणि सामाजिक मानसिकता विचारात घेत कार्यक्रमाचं आयोजन. गतिमंत मुलांशी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा संवाद. दौंडच्या शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग. पर्यावरणाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी शाळेचा उपक्रम. नाशिकच्या आडगाव नांदूर गावातील शेतकऱ्यांचं मनपा प्रशासकांना निवेदन. 2002 साली अधिग्रहित केलेल्या जागेचा अद्याप मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर. 5 सप्टेंबरपर्यंत मोदींचा दौरा. पश्चिम बंगाल सरकारचं विशेष अधिवेशन. महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार अपराजिता कायदा आणणार. कोलकात्याच्या लालबाजार भागात ज्युनियर्स डॉक्टरची निदर्शनं. आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी निदर्शनं. वक्फ बोर्ड प्रकरणी संघ संबंधित संस्था JPC कडे भूमिका मांडणार. वक्फ बोर्डाच्या कामकाज पद्धतीवर अनेकांना आक्षेप होता. मुस्लिम समाजातून अनेक तक्रारी होत्या. RSSचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती. संघाच्या बैठकीत कोलकाता प्रकरणावर सविस्तर चर्चा. अशा घटना रोखण्यासाठी समाज, कौटुंबिक संस्कार, शिक्षण, कंटेंट, कामाच्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था अशा 5 विषयांवर काम करण्याची आवश्यकता. सुनील आंबेकर यांची माहिती. कोणाच्या प्रगतीसाठी आकडे आवश्यक असतील तर जातीगत जनगणना व्हायला हरकत नाही. यापूर्वी सुद्धा अशी आकडेवारी गोळा झाली आहे. मात्र जातीय जनगणनेचं राजकारण नको, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका. आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना वक्फ घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक. सकाळी ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला होता. स्वाती मालीवार मारहाण प्रकरणात केजरीवाल यांचा PA बिभव कुमार याला जामीन मंजूर. दिल्ली पोलिसांनी 18 मे रोजी बिभव कुमारला अटक केली होती. जम्मू काश्मीरातील सुंजवान मिलिटरी स्टेशनवर दहशतवाद्यांचा लष्करावर गोळीबार. 1 जवान शहीद. लष्करी ठाण्याच्या बाहेर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्नायपर गनमधून केला गोळीबार. गुजरातला पावसानं झोडपलं. नडियाद शहरातील काही भागात मुसळधार पाऊस. सखल भागात पाणीच पाणी. मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका महिलेसह 2घांचा मृत्यू. महिलेची 8 वर्षांची मुलगी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह 9 जण जखमी. तेलंगणातील पुरात रायपूरच्या तरुण महिला वैज्ञानिकेचा मृत्यू. तिचे वडीलही पुरात बेपत्ता. डॉक्टर नुनावत अश्विनी असं तरुण महिला वैज्ञानिकेचं नाव. डॉक्टर अश्विनी यांचा मृतदेह सापडला. वडिलांचा शोध सुरू. वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळली. दुर्घटनेत 2 महिला भाविकांचा मृत्यू. 1 भाविक जखमी. कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये प्रख्यात पंजाबी गायक
AP धिल्लन यांच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिष्णू आणि रोहित गोद्रा गँगनं गोळीबाराची जबाबदारी घेतली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.